आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातली म्हणजे विमान अपघाताचा डीजीसीएचा प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे। ब्लॅक बॉक्स मधील माहिती उष्णतेमुळे खराब झाली असं हा अहवाल सांगतोय। डीजीसीएने प्राथमिक अहवाल त्यांचा समोर आणलेला आहे। ब्लॅक बॉक्स या विमानाचा मिळालेला होता, मात्र बराच काळ अति उष्णतेत अति तापमानात राहिल्यामुळे ब्लॅक बॉक्स मधली माहिती उष्णतेने खराब झाली असं या प्राथमिक अहवालात सांगण्यात आलेलं आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, हा अहवाल सध्या काय सांगतोय? खरं तर हा अहवाल नम्रता आपण जर पाहिलं तर भविष्यामध्ये अशा पद्धतीने अपघात होऊ नये यासाठी हा प्राथमिक अहवाल आहे आणि अहवालामध्ये साधारणपणे अपघाताचं कारण जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे। एकत्रितपणे त्यांनी असं म्हटलंय की एक हवामान हा एक मुद्दा देण्यात आलेला आहे। पायाभूत सुविधा ज्या ठिकाणी ऑपरेशन हे अपघात झालाय त्या एअरपोर्टमध्ये काय काय पायाभूत सुविधा नव्हत्या या याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत आणि ऑपरेशनल निर्णय यामध्ये काय घेण्यात आला होता, कशा पद्धतीने घेण्यात आला, हा सगळा प्रश्न आहे। एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जर हवामान खराब होतं की पहिल्यांदा जेव्हा त्यांनी एक फेरी मारली त्याच्यानंतर दुसऱ्यांदा क्लिअरन्स देण्यात आला आणि त्यानंतर ही अपघात कशामुळे झाला हा खरं तर प्रश्न या निमित्तामध्ये उपस्थित होतो। अपघाताची वेळ देण्यात आलेली आहे आणि अपघातामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला या संदर्भामध्ये सांगण्यात आले। हवामान दृश्यमानता हा महत्त्वाचा घटक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि हवामान खात्यामध्ये बारामती या ठिकाणी MET हवामान सुविधा नाही असं म्हणजे जे एअरपोर्ट आहे त्या ठिकाणी याची सुविधा नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। टॉवर दृश्यमानता 3000 मीटर सांगितली, परंतु VFR ऑपरेशनसाठी किमान 5000 मीटर आवश्यक होती। त्या ठिकाणी ती नसताना हे लँडिंग का करण्यास सांगण्यात आलं हा एक पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतो, कारण रिपोर्टमध्ये म्हटलं की 3000 दृश्यमानता होती आणि वास्तविकपणे एखादं विमान लँड करण्यासाठी 5000 दृश्यमानता आवश्यक असती। आणि इनसेट 3DR हा जो उपग्रह आहे त्यानुसार बारामतीमध्ये परिसरामध्ये 28 तारखेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात किंवा विरळ प्रमाणात धुकं होतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळं VFR दृश्यमानतेपेक्षा कमी दृश्यमानता असताना या ठिकाणी लँडिंग करण्यात आलं असं या अहवालात नम्रता सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे दृश्यमानता पूर्णतः नसतानाही लँडिंग करण्यात आलं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। दुसरं म्हणजे या ठिकाणची जेव्हा दृश्यमानता नव्हती तरीही लँडिंग करण्यात आलं। दुसरं म्हणजे रनवेवरती जी मार्किंग असतं ते या ठिकाणी नाहीये। आपण या अगोदरही दाखवलं होतं की बारामती एअरपोर्टवरती जे लाइटिंग असतं दोन्ही बाजूने किंवा रनवे जो आहे तो त्या पद्धतीचा दृश्यमान असलेला नव्हता असं या ठिकाणी अनेक वेळा तज्ञांनी सांगितलं होतं। हे देखील या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे। दुसरं म्हणजे हा एअरपोर्ट जो आहे हा टेबल टॉप एअरपोर्ट होतं, उतार होता आणि त्यामुळं देखील एक कारण यामध्ये दिलेलं आहे। एअरपोर्टला पुरेशी एक भिंत नाहीये, कुंपण नाहीये असंही या अहवालात सांगण्यात आलेलं आहे आणि या सगळ्यामुळं असलेली जी काही नेव्हिगेशन सिस्टीम आहे एअरपोर्टवरती ती पुरेशी नव्हती। एक म्हणजे भिंत नव्हती, पुरेशी दृश्यमानता नव्हती, या सगळे मुद्दे या ठिकाणी प्राथमिक अहवालामध्ये देण्यात आलेला आहे। दुसरं म्हणजे रिपोर्ट केल्यानंतर लँडिंग क्लिअरन्स जो आहे तो देण्यात आला होता आणि शेवटचा जो रेडिओ कॉल आहे जो ऐकण्यात आला या ठिकाणी ओ शट असं सांगण्यात आलंय। म्हणजे थोडक्यात नियंत्रण गमावल्यानंतर जो वैमानिक होते त्या क्रू होते त्यांनी ओ शट हा VCR मध्ये कॉल जो रेकॉर्ड झालेला आहे।